नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गावठी राजमा जो असतो, ज्याला गावरान राजमा म्हणतात, त्याची भाजी बनवणार आहोत मसाल्यावाली. तर मी हा गावरान राजमा आहे तो एकदा उकड काढून घेतलेली आहे. फक्त एका उकळामध्ये एक उकड काढून घ्यायचे, कारण आपल्याला कुकरमध्ये भाजी बनवायची आहे. म्हणून मी एकच उकड काढून घेतली आहे. गावठी राजमा आहे तो, जर काय उग्रपणा वगैरे असेल तर निघून जाईल. कोल्हापुरी तिखट घेतलेलं आहे मी इथे 2 चमचे. गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि हे वाटण घेतलेलं आहे. हे वाटण आहे एक मोठा कांदा, सुकं खोबरं, अद्रक लसूण आणि कोथिंबीर. बस ह्याचीच पेस्ट करून घ्यायचे. आपल्या कांद्याला आणि खोबऱ्याला, सुकं खोबऱ्याला तेलात परतून घ्यायचं आहे तव्यावरती आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि अद्रक लसूण टाकून ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि एक मोठा टोमॅटो. तर आता आपण ह्याला फोडणी देऊया. गॅसवर कुकर ठेवलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. आणि आता आपण आमचा कोल्हापुरी घाटी मसाला मी सर्वप्रथम टाकणार आहे, कारण आधी तेलामध्ये मसाला टाकला ना की तेलाचा तवंग छान येतो, मसाल्याचा कलर छान येतो. आणि आता मी टोमॅटो टाकलेले आहे त्याच्यामध्ये. वाटण अगदी साधं सोपं आहे. कांदा आणि सुकं खोबरं आधी तेलामध्ये तव्यावर परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त अद्रक लसूण आणि कोथिंबीर बनवून टाकून आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे. हे बघा, तेलामध्ये आधी सर्वप्रथम मसाला टाकला की तेलाचा तवंग छान येतो, लालसर कलर छान येतो. मी आमचा कोल्हापुरी घाटी मसाला वापरला आहे. तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही ॲड करा. आणि मी आता इथे 1 चमचा गरम मसाला टाकत आहे. याला आपण चांगलं परतून घेऊया. एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण बनवणार आहोत. मी कांद्याचा इथे वापर केला नाही आहे फोडणीला, कारण ऑलरेडी आपण वाटण्यामध्ये कांदा भाजून टाकलेला आहे. हे चांगलं असं परतून झालं की आपला हा बनवलेला मसाला जो आहे सुकं खोबरं आणि कांद्याचा, तो टाकणार आहोत. सुकं खोबरं कांदा तेलात परतून घ्यायचं आहे फक्त आणि त्याची पेस्ट बनवायची आहे कोथिंबीर आणि अद्रक लसूण टाकून. तर ह्याला आता चांगलं तेल सुटूपर्यंत आपण मसाला चांगला परतून घेऊया. मसाला तेलात चांगला परतून घेतलेला आहे आपण. त्याला तेल सुटू लागलं की मग आपण आपला हा गावठी राजमा जो आहे एक उकड काढून घेतलेली तो ह्याच्यात ॲड करायचा आहे. एकच उकड काढायची, कारण आपण तसं पण कुकरमध्ये बनवणार आहोत तर ते शिजलं जाणारच आहे. पुन्हा परतून घेऊया आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा. जसं रबरबीत हवं असेल किंवा एकदम पातळ हवं असेल त्या हिशोबाने पाणी ॲड करा ह्याच्यामध्ये. मी जे आपल्या मिक्सरचा मसाला जो लागलेला उरलेला त्यातच पाणी ॲड करून पाणी हे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ तिखट नेहमी चवीनुसारच ॲड करा. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. हे चांगलं असं आपण परतून घेऊया. आणि आता आपण ह्याला झाकणी झाकूया कुकरला आणि आपण ह्याला झाकणी झाकल्याच्या नंतर 4 शिट्ट्या करणार आहोत मीडियम फ्लेमवर. 4 शिट्ट्या देऊन कुकर बंद केलेला मी. तर आता 10 मिनटं झालेली आहेत कुकर बंद करून. आता उघडून बघूया. भाजी आपली बनवून रेडी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला पातळ करायचं असेल तर थोडं आत्ताच गरम असताना थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा शिजवू शकता. भाजी परफेक्ट बनवून रेडी आहे. तर अशा पद्धतीने आपण गावरान राजम्याची भाजी बनवून आपली रेडी आहे. साधी सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे भाजी. नक्की तुम्ही पण ट्राय करा घरी आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. धन्यवाद.